पोक्सो कायदा कलम 21 नुसार पोक्सो रिलेटेड व्हायोलेशन झालेलं आहे असा जाणीव असताना संबंधित अधिकाऱ्यांना म्हणजे पोलिसांना खबर दिलं नसलं तर ते पण आरोपी होणारच आहे. ते कलम 21 खूप स्पष्ट आहे. त्यानुसार ज्या लोक इन्व्हॉल्व्ड आहेत ते मेडिकल ऑफिसर असो किंवा तिकडचे स्टाफ असो ते पण 6 आरोपी होणारच. ते कलम 21 चे भाग आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता जे बालविवाह झालेले आहेत त्यात जे आई वडील होतो किंवा मुलांचे आई वडील होतो ते हसबंड स्वतः हे सर्व आरोपी होणारच. आमचे हे तपास व्यवस्थित चालू आहेत. एक गोष्ट आणखी आहे यात कुठल्याही प्रकारच्या आता जे चौकशी तपास चालू आहे त्यातून कुठल्याही प्रकारच्या ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा अशा प्रकरण आढळून आलेलं नाही आहे. ते परिवारच लग्न लावून दिलेले आहेत आणि हे केले आणि आता जे आहे ते पीडित मुलगी आणि जे संबंधित हसबंड जे आहेत ते एकत्र आता त्यांच्या फॅमिली चालू आहे. सो कुठल्याही प्रकारच्या अशा ट्रॅफिकिंग करून इथं आणलं आणि जबरदस्ती लग्न केलं किंवा अशा गोष्ट आढळून आलेल्या नाहीये. या विषयावर CWCनी पण आम्हाला पत्र दिलेले आहेत. त्यांचंही यात खूप सहकार्य आहेत आणि इतर जे बाल हक्क आयोग जे आहे त्यांच्याकडून पण आम्हाला पत्र आलेलं आहे. आम्ही जे काही कायदेशीर कारवाई केलेले आहे ते आम्ही व्यवस्थित कळवलेलं आहे. RTI नं 86 34 प्रकरणांवरती आपल्याला वर्षाचे 52 त्या प्रकरणासंदर्भात हे 34 प्रकरणामध्ये आम्हाला स्पष्ट पुरावा मिळालेला आहे हे मायनर होतं तेव्हा म्हणून त्यावर आम्ही आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. उर्वरित जे आहेत ते आम्ही जे एज प्रूफ वगैरे व्हेरीफाय करण्याच्या प्रोसेस चालू आहे ते केल्यानंतर त्यात काय आणखी आढळून आलं तर त्यावर पण हेच कारवाई होणार आहे. डॉक्टर्स या सगळ्यामध्ये आर्थिक काही इन्व्हॉल्व असू शकतात आहे का? कारण डॉक्टरांनी जाणीव 100% हे जाणून बुजून त्यांनी माहिती लपवलेलं आहे का किंवा त्यामागे पर्टिक्युलर हॉस्पिटलला येण्याचे काही विशेष कारण आहे का याबद्दल आम्ही तपासात निश्चित चौकशी करणार आहेत. ॲज ऑफ नाव आम्ही कलम 21 नुसार फक्त हे घेतलेलं आहे. त्यांना जाणीव अजूनही त्यांनी माहिती पोलिसला MLC दिलं नाही. यावर आम्ही कारवाई केलेल्या आहेत आणि त्यांनी त्यात आणखी काही वेस्टेड इंटरेस्ट आहे का किंवा काही कॉन्स्पिरसी आहे का यावर आम्ही चौकशी करणार. वेगवेगळे गुन्हे असतात 34 गुन्हे त्या सगळ्यांचा समन्वय राहून एक अधिकारी सेंट्रल नाही बिकॉज यात जे आता काही केस मोहोळला लग्न झालेलं आहे तिथं दिलं, केस कोल्हापूरला झालं तिकडे दिलं आणि हे ग्रामीण भागात जे अवेअरनेस कमी आहे त्याचं एक कारण आहे. मायनर मुलीला लग्न करून दिलेले आहे आणि त्यानंतर ते प्रेग्नन्सी झाल्यानंतर पर्टिक्युलरली या हॉस्पिटलला का आलं ते महत्त्वाचा मुद्दा आहे तपासासाठी. त्यावर आमची चौकशी राहील.